नमस्कार। सध्याची राजकीय परिस्थिती बघता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सांगली जिल्ह्यात कोणत्या पक्षाला यश मिळेल, त्याचबरोबर केंद्रात आणि राज्यात कुठल्या पक्षाची सत्ता येईल हे आत्ताच सांगणं मुश्किल बनलंय। बघूयात हा स्पेशल रिपोर्ट। सांगली जिल्ह्यातील सध्याची राजकीय परिस्थिती बघता येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघात आणि जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये नेमकं काय चित्र असेल हे सांगता येत नसल्याची परिस्थिती आहे। काही ठराविक विधानसभा मतदारसंघ सोडले तर आगामी राजकीय गणितांबाबत संभ्रमावस्था आहे। मदनभाऊ पाटील, डॉक्टर पतंगराव कदम आणि नुकताच झालेल्या शिवाजीराव देशमुख या जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या निधनांमुळे सांगली जिल्हा काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे। त्यामुळे काँग्रेस पक्षाला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सक्षम जिल्हा नेतृत्वाची चणचण भासणार आहे। आराराबा पाटील यांच्या निधनाने सांगली जिल्ह्यातील संपूर्ण राष्ट्रवादीची जबाबदारी एकट्या जयंत पाटील यांच्यावरती पडली आहे। त्यातच जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद असल्यामुळे संपूर्ण राज्यात त्यांना लक्ष द्यावं लागणार आहे। अशातच गेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकांपासून राष्ट्रवादीचे बहुतेक शिलेदार जयंत पाटील यांची साथ सोडून भारतीय जनता पक्षात दाखल झालेत। त्यातील अनेक जण मनानं जयंत पाटील यांच्याजवळ असल्याचं सांगितलं जात असलं तरी त्यातील किती जण आगामी काळात स्वगृही परतणार हा प्रश्न आहे। त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीची वाट बिकट असली तरी गेल्या 4.5-5 वर्षात जोमात असलेल्या भारतीय जनता पक्षात सारं काही आलबेल आहे अशी परिस्थिती नाही। खासदार संजय पाटील यांच्या विरुद्ध गोपीचंद पडळकर यांनी पुकारलेला बंड, त्यांचा अजूनही उघड न झालेला बोलवता धनी, भाजप आमदारांमध्ये विविध कारणांवरून असलेली नाराजी या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यातील आणि एकंदरीतच राज्यातील राजकारण बद्दल भविष्यवाणी करण्यासारखं नसल्याचं दिसून येत आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून मोठी जबाबदारी असलेले जयंत पाटील यांना त्यांच्याच मतदारसंघात रोखण्याची व्यूहरचना सांगली जिल्ह्यातील मोठ्या यशानं हुरळलेला भारतीय जनता पक्ष करतोय। सध्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून जयंतरावांविरोधात लढण्यास अनेक जण इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे इस्लामपूर नगरपालिकेचा निकालापासून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात जयंत पाटील समर्थकांमध्ये काळजीचं वातावरण आहे। यावरूनच सांगली जिल्ह्यातील आगामी राजकारण ठोस काही सांगण्यासारखं दिसून येत नाही आणि 3 राज्यातील काँग्रेसच्या विजयामुळे महाराष्ट्रातील राजकारणाबाबतीतही तीच परिस्थिती आहे। ब्युरो रिपोर्ट।